नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुंगीकारक औषधाच्या बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरात डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्तेसह विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी। आणि नाल्यावर अतिक्रमण केल्याचा जावाई शोध लावणाऱ्या नगरसेवका धीरज पाटील यांचे आवाहन। आता बातमीपत्र विस्ताराने। गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून इनोवा कारसह 10,51,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। गुंगीकारक कप सिरपच्या बाटल्यांची सुरत येथून मालेगावकडे होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून इनोवा कारसह 50,51,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी टोळीतील सुरत येथील 3 आरोपींना जेरबंद करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मानवी बिंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अंमली कप सिरपची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एजाज रफिक शेख राहणार सुरत हा इनोवा कार मधून कप सिरपच्या बाटल्यांची चोरटी विक्री करण्यासाठी सुरत येथून कुसुंबा मार्गे मालेगावकडे जात आहे। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळे तालुक्यातील कुसुंबा गावाजवळील उड्डाण पुलाखाली सापळा रचला। संशयास्पद इनोवा कार क्रमांक GJ16BB 2607 येताच तिला अडवून तपासणी केली असता वाहनात गुंगीकारक कप सिरपचा साठा मिळून आला। पोलिसांनी चालक एजाज रफिक शेख वय 25 राहणार सलाबादपुरा सुरत याला ताब्यात घेतले। कप सिरपच्या 41,250 रुपये किमतीच्या एकूण 410 सीलबंद बाटल्या, 10 लाखांची इनोवा कार, 10,000चा एक मोबाईल असा एकूण 10,51,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग झाल्यानंतर पथकाने तातडीने तपास चक्र फिरवून 22 जून रोजी सुरत येथून आणखी 2 आरोपींना अटक केली। यामध्ये मेडिकल व्यावसायिक प्रवीण जीवाराम सिरवी वय 32 राहणार पांडेसरा सुरत आणि इरफान उर्फ भिका इस्माईल मुलतानी वय 33 राहणार सलाबादपुरा सुरत यांचा समावेश आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना 25 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून हा अंमली साठा त्यांनी कुठून आणला याबाबतचा मुख्य स्रोत शोधण्यासाठी पोलीस सखोल तपास करीत आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, पोलीस अंमलदार आरिफ पठाण, संदीप पाटील, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, प्रशांत माळी, विवेक वाघमोडे, अमोल पाटील, संजय सुरसे आदींनी केली। साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरातील डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरातील डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप हे मेंढ्यांचा कळप चारत असताना अचानक पावसाने विजांच्या कडकडासह जोरदार हजेरी लावली। वादळी वारे आणि विजांच्या कडकडात अचानक वीज कोसळल्याने 40 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला। मृत झालेल्या मेंढ्या धनराज झिपा तीर्थाप राहणार जैताने यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे। या घटनेमुळे पशुपालकाच्या कष्टाची मोठी हानी झाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान वीज कोसळताना मेंढपाळ ज्ञानेश्वर तीर्थाप यांनाही विजेचा हलका झटका बसला। खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच खुडाणे गावाचे पोलीस पाटील अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, तसेच संबंधित यंत्रणांना माहिती देऊन पुढील कारवाईसाठी पाठपुरावा सुरू केला आहे। एका क्षणात 40 मुक्या जीवांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्तेसह विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून पोलीस अधीक्षकांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्तेसह विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी धुळे जिल्हा संविधान संरक्षण समितीतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून पोलीस अधीक्षकांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगात महसूल विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी निश्चित करावी, कामाचे तास 8 तासांपर्यंत मर्यादित करावेत, सार्वजनिक सुट्ट्या व अतिरिक्त रजांची तरतूद करावी, तसेच पोलिसांवरील अतिरिक्त काम
कामांचा ताण कमी करण्यासाठी विविध विभागांची स्वतंत्र जबाबदारी निश्चित करावी. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 0% व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करून द्यावे. पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती करावी. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना भरती प्रक्रियेत आरक्षण द्यावे. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास अधिक विमा संरक्षण द्यावे आणि पोलीस कल्याण निधी अधिक सक्षम करावी अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस दल हे समाज व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र कार्यरत असतात. मात्र अनियमित कामाचे तास, तणाव, कौटुंबिक आयुष्याकडे दुर्लक्ष, अपुरी विश्रांती आणि मर्यादित वेतन यामुळे अनेकांना शारीरिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी हरिश्चंद्र लोंढे, जी.डी. जाधव, बी.बी. वानखेडे, गोपी लांडगे, मोहम्मद जैद, जमील मंसुरी, पी.टी. बेडसे, एम.एच. मोहिते, एल.आर. राव, श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र पाटील, राजेंद्र अहिरे, दीपक सोनवणे आदी उपस्थित होते. शहरातील जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संविधान संरक्षण समिती, पुरोगामी विचारमंच, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्यानंतर बौद्ध महासभा, आम्ही धुळेकर अशा विविध सामाजिक संघटनेचे लोक माननीय नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांची स्नेहभेट घेण्यासाठी उपस्थित असून त्याबरोबर आम्ही धुळे जिल्ह्याच्या या समस्या आहेत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तीही एक चर्चा करणार आहोत. तसेच यासोबत स्नेहभेटीच्या सोबतच पोलीस दलाच्या बाबतीत जनतेमध्ये अशी प्रतिमा आहे, पोलीस म्हटलं की भ्रष्टाचारी व्यक्ती, परंतु त्यामागील त्याच्या समस्या कोणीच जाणून घेत नाही. आजच्या स्थितीला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात महिना अखेर 5,000 रुपये सुद्धा नसतात. भ्रष्टाचाराचं मुख्य कारण जर असेल तर त्याला मिळणारं तुटपुंजे वेतन. जर वेतन समाधानकारक असला तर कुठलाही व्यक्ती हा गैरमार्गाला जाणार नाही. पोलीस जर नसतील तर एक सर्व खाते जर बंद पडले तर त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही 8 दिवस, परंतु पोलीस दल जरी 1 दिवस जरी बंद झालं तर त्याचा सर्वसामान्य जनतेवर खूप त्याचा परिणाम होणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, माणसाला जीवन जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे. आम्ही सामाजिक जीवन जगत असताना त्यांच्या समस्या ह्या अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत. म्हणून त्यांच्या समस्या, अडीअडचणी, वेतन, भत्ते, पगार, कामाचे तास, कल्याण योजना, परिवारातील आजारपण, तसेच त्यांच्यावर मिळणारे तुटपुंचे जे शनिवार रविवार हे जे पगाराचे जनरल सुट्टे असतात याचे वेतन मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत. त्यांचे कर्तव्यावर मृत्यू झाल्यास त्यांना कमीत कमी 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत विमा काढणे, विनाश व्याज, गृहकर्ज 60 लाखपर्यंत मंजूर करणे, अशा विविध समस्यांच्या बाबतीत. तसे त्यांच्या पोलीस पाल्यांना पूर्वी 10% आरक्षण होते, शासनाने ते बंद केले. ते पूर्ववत चालू करून 20% भरतीमध्ये आरक्षण देणे, पोलीस पाल्यांचे जे मुलं उच्च शिक्षणासाठी जात असतील त्यांना कल्याण निधीमधून उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देणे आणि कल्याण निधी हा सबलीकरण करणे, त्याचं उत्पन्न वाढवणे, त्याच्यावर जे काही गैरप्रकार असतील त्याचा रोखणे, या संदर्भात आमचे 11 मागण्यांचे निवेदन माननीय गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांना पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांच्या मार्फतीने देण्यासाठी उपस्थित आहोत. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील भावसार कॉलनी येथील नाल्यावर पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी स्वखर्चाने 30 वर्षापूर्वी भिंत बांधली आहे, परंतु सदर ठिकाणी अतिक्रमण केल्याचे भाजप नगरसेवकाने आरोप केला आहे. अतिक्रमण केलेले सिद्ध करून दाखवा, मगच आरोप करा, असे शिवसेना उभाटाचे धीरज पाटील यांनी आवाहन केले. प्रभाग क्रमांक 9 मधील भावसार कॉलनी येथे नाला सफाई करण्यासाठी संबंधित प्रभागातील भाजप नगरसेवक यांनी नाला सफाईचा ठेकेदार प्रभाग क्रमांक 1चा नगरसेवक यांना बोलवले असता त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केल्यावर नाल्यावर 3 फुटाची संरक्षण भिंत संबंधित भावसार कॉलनीतील नागरिकांनी उभारलेली दिसून आली. याच परिसरात याच नाल्यालगत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील राहतात. धीरज पाटील व संबंधित भावसार कॉलनीतील रहिवासी गेल्या 45 वर्षापासून त्या ठिकाणी राहत असून संबंधित बिलचा नाला त्याच्या मागील बाजूने वाहतो. त्या नाल्यावर महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारचे विकास कामे न झाल्याने सर्व नागरिकांनी नाल्याच्या पाण्याचा तसेच नाल्याच्या घाणीचा व सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये म्हणून 3 फुटांची संरक्षण भिंत नाल्याच्या काठावर बांधली आहे. संबंधित नगरसेवकाने हा प्रकार पाहून या लोकांनी व शिवसेना पदाधिकाऱ्याने 12-15 फूट पुढे येऊन अतिक्रमण केले असल्याचा जावाई शोध लावला व त्या ठिकाणचे अतिक्रमण आयुक्तांनी काढावे असे आवाहन केले व शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आरोप केले. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी समक्ष जागेवर जाऊन यास उत्तर दिले आहे. आज सकाळी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक यांनी या नाल्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जी तक्रार दाखल केलेली होती त्या अनुषंगाने धुळे शहरामधली नाले सफाई सुरू असताना या नाले सफाईचा जो ठेकेदार होता, या नाल्यामध्ये मशीन उतरत नव्हतं,
पुढेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी साफ करायचं होतं. तर या नाले सफाईचा जो ठेकेदार आहे नगरसेवक, आज तो खऱ्या अर्थाने धुळेकरांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी संबंधित नगरसेवकांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर ज्या वेळेला या समोरच्या भावसार कॉलनीमध्ये इगत सोसायटीमध्ये मी स्वतः शिवसेनेचा महानगरप्रमुख धीरज पाटील या ठिकाणी राहतो. गेल्या 45 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्याला या ठिकाणी आहेत. सर्व प्लॉट हे 1650 स्क्वेअर फुटाचे या ठिकाणी आहेत आणि त्या संबंधित नगरसेवकाने या ठिकाणी या संदर्भामध्ये की या ठिकाणी उभाटाचे जे काही पुढारी आहेत, जे काही नेते आहेत, ते अख्ख्या धुळे शहराला ज्ञान पाजळत राहतात. कुठे रस्ते असतील, कुठे गटारी असतील, त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवत असतात. अशा प्रकारचं एक अशोभनीय वक्तव्य या ठिकाणी केलं. त्या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी मी या संपूर्ण सर्व आमच्या या महिला भगिनी या ठिकाणी राहतात, या ठिकाणी सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. हा नाला कोरताना संबंधित ठेकेदार या ठिकाणी पुढे आला आणि या ठिकाणी आमच्यावरती आरोप करून गेला. या ठिकाणी माझं धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे की या ठिकाणी 1650 स्क्वेअर फुटामध्ये फक्त 1200 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. 1 इंच जर या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी जर केलेलं असेल तर ते अतिक्रमण आयुक्तांना घेऊन आणि धुळे शहराचे लाडके आमदार यांना घेऊन या ठिकाणी अतिक्रमण काढावं. धुळेकरांना आपण बघू शकतात, हा मिलचा नाला आहे. 1960 सालापासून हा नाला पूर्वी या भागामध्ये वस्ती अतिशय कमी होती. संबाप्पा कॉलनीपासून अशोकनगर असेल, नारायण मास्तीची चाळ असेल, सम्राटनगर, वैभवनगर, पलीकडच्या नवजीवन ब्लड बँकेकडच्या सर्व कॉलन्या असतील, त्या सर्व कॉलन्यांचं सांडपाणी या नाल्यामध्ये या ठिकाणी वाहत राहतं. संबंधित नगरसेवक यांनी या ठिकाणी विकास काम करण्याचं ठरवलेलं आहे. या विकास कामासंदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की हा नाला या ठिकाणी ओपन अवस्थेमध्ये असावा. नगरसेवकाचं म्हणणं असं होतं की हा नाला आम्ही या ठिकाणी बंदिस्त करू, पण या नाल्यामधनं पूर्णपणे मैलाचं पाणी वाहत असल्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या नाल्याचा प्रचंड घाणीचा वास या ठिकाणी सहन करावा लागतो. दररोज सकाळी खूप घाणेरडा वास या ठिकाणी येतो. नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही विकास काम जरूर करा, पण त्या ठिकाणी ते विकास काम करताना नाला हा मोकळा ठेवा. ही भूमिका आमची या ठिकाणी होती. प्रभाग क्रमांक 1चा बोलगेवढा नगरसेवक या ठिकाणी आला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे माझी या ठिकाणी त्याने इज्जत काढण्याचा प्रयत्न करता. मी त्याला या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगू शकतो, या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून मी महानगरप्रमुख म्हणून शिवसेनेचं काम करतोय. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही ठेकेदाराला असेल किंवा महानगरपालिकेमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कोणालाही आजपर्यंत ब्लॅकमेल केलेलं नाही आहे किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे. हे माझं वडिलोपार्जित घर आहे. हा पलीकडचा प्लॉट या ठिकाणी संजय वाघ यांचा आहे. त्याच्या बाजूला त्याने चुकीचं घर या ठिकाणी सांगितलं. त्याच्या बाजूला 1200 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटमध्ये मी वडिलोपार्जित प्लॉटमध्ये त्या ठिकाणी राहतो. 1 इंच देखील अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे. धुळेकरांना या नाल्याची अवस्था इतकी वाईट आहे की पावसाळ्यामध्ये या नाल्याला प्रचंड पाणी येतं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुंगीकारक औषधाच्या बाटल्या विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. साक्री तालुक्यातील खुडाणे गाव परिसरात डोंगराळ भागात वीज कोसळून तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्तेसह विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी. आणि नाल्यावर अतिक्रमण केल्याचा जावाई शोध लावणाऱ्या नगरसेवका धीरज पाटील यांचे आवाहन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.